बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाला आज जवळपास 20 दिवस उलटून गेलेत, परंतु तरी देखील 3 आरोपी या सगळ्या गुन्ह्यामधले अजूनही फरार आहेत। आणि काल बीड शहरामध्ये अभूतपूर्व मोर्चा झाला। मोर्चामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा सोबतच वाल्मिक कराड जे मास्टरमाइंड आहेत त्यांची अटक करावी अशी मागणी जी आहे ती अनेक सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या आमदारांनी केली आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार सर आहेत। वडेट्टीवार सर, 20 दिवस होऊन गेलेत, राज्याचं गृहमंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपद सध्या देवेंद्र फडणवीसांकडे आहे, तरी देखील अद्याप आरोपी जे आहेत ते मोकाट फिरतात आहेत। राजाश्रयाशिवाय आरोपी मोकाट फिरू शकत नाही। बीडची घटना महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालणारी आहे। ज्या पद्धतीनं त्या तरुणाला, त्या सरपंचाला मारलं गेलं, खरं तर ते बघितल्यानंतर कुणालाही संयम राहणार नाही अशा प्रकारची ती घटना होती। आणि बीड तर हे एका IAS अधिकाऱ्याने म्हटलंय, बीड ये बिहार का बीड नहीं, महाराष्ट्र का बिहार है। मला पुस्तकही लिहिलं आणि तिथला क्राईम एवढा मोठा आहे। आता देवेंद्र फडणवीस वारंवार म्हणतायत आम्ही सोडणार नाही, धरणार कधी हे सांगा, पकडणार कधी, आरोपींची प्रॉपर्टी जप्त केली, जे फरार आहेत त्यांची, एवढ्याने प्रश्न सुटणार नाही। या सगळ्या प्रकरणाची न्यायिक जाच तर झालीच पाहिजेत। SIT नाही, न्यायिक जाच आणि मर्यादित कालावधीमध्ये 3 महिन्यामध्ये संपलं पाहिजे। याचे धागेदोरे कुणापर्यंत आहेत? तो आमचं त्यांच्याच पक्षाचे आमदार म्हणतात सुरेश धस की आका, और आका को समर्थन देने वाला बाका भी कौन है? किसके इशारे पर आका काम करता है वो भी ढूंढने की आवश्यकता है। म्हणून मला असं वाटतं या सगळ्या प्रकरणात उच्चस्तरीय CBIची चौकशात पथक पाठवून त्वरित सुरू करा आणि आरोपी सापटू शकत नाहीत हे कारण असू शकत नाही। आरोपी देशाबाहेर पडून गेलेत का न सापटायला? का सापडू शकत नाही? आणि पोलिसांनी जर मनात आणलं तर आरोपी एका दिवसात ते आणू शकतात पकडून। परंतु मला वाटतं की फडणवीस साहेबांचं बीडचे पोलीस फडणवीस साहेबांचं ऐकतात की मुंडेंचं ऐकतात, हा खरा प्रश्न आता पडायला लागला आहे। त्यामुळे धनंजय मुंडेला बाजूला करून हे प्रकरण हाताळावं लागेल, तरच आरोपी सापडतील असं माझं स्पष्ट मत आहे। तुम्ही विरोधी बाकावरती असलात तरी काल सत्ताधारी बाकावरचे अभिमन्यू पवार, प्रकाश सोळंके, सुरेश धस हे तिन्ही आमदार त्या आंदोलनाच्या व्यासपीठावरती उपस्थित होते। तिघांपैकी सगळ्यांनीच आमदारांनी मागणी केली आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा तात्काळ या सगळ्या प्रकरणावरतून झाला पाहिजे। सुरेश धस तर म्हणतात एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे। हे शोधले तर सगळे सापडेल। या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे चोर शिपायाची मैत्री आहे। म्हणजे गुंडा आणि सत्ताधारी यांची मैत्री आहे ती। आणि ज्या वेळेस गुंडे, बदमाश यांना ज्या वेळेस सत्ताधारी सोबत ठेवतात त्या जिल्ह्याचं, त्या राज्याचं वाटोळं होतं। आणि तो प्रकार तो प्रकार बीडमध्ये होत आहे। हे काही लपून राहिलेलं नाही। ते जो काही क्राईम करायचा तो सत्ताधारी पालकमंत्र्यांच्या इशाऱ्यावरच करत होता, हे लपून राहिलेलं नाही। त्या बीडमध्ये बाहेरचा कॉन्ट्रॅक्टर काम करू शकत नाही खंडणी दिल्याशिवाय। एक माणूस दाखवा जिथे ते परळीचं पॉवर प्रोजेक्ट आहे, थर्मल पॉवर, 50 लाखाचं काम करू शकत नाही 10% 15% कमिशन दिल्याशिवाय। आणि कोणाची माणसं? हा काय बिहार आहे काय? हा UP आहे काय? बिहार UPला सुद्धा लाजवेल अशा प्रकारचं बीड आहे। मला अशी ठेचून टाकले पाहिजेत। ठेचणार सांगू नका, आम्ही सोडणार नाही सांगू नका। आमचं देवेंद्रजींना तुम्ही स्वतः तुमच्या प्रतिमेला साजेल असं काम करा जरा नवीन सरकारमध्ये, अशी आमची अपेक्षा आहे।
पण तुम्ही आम्ही सोडणार नाही वगैरे म्हणून वेळ मागू नका. तर ही प्रवृत्ती ठेचण्यासाठी किती दिवस तुम्हाला लागतील याचं उत्तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. या सगळ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातले अजून 3 आरोपी जे आहेत ते फरार आहेत. परंतु सामाजिक कार्यकर्ता अंजली दमन यांनी एक दावा केला आहे की 3 जे आरोपी फरार आहेत त्यांची हत्या जी आहे ती कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डरवरती झाली आहे म्हणून. त्या संदर्भातचे ऑडिओ क्लिप्स देखील त्यांनी पोलिसांना दिलेले आहेत. असू शकतं. शिंदेना वाचव, शिंदेचा एन्काउंटर केला गेला बलात्कारी कुठलं अक्षय ठाण्यात, तो एन्काउंटर होता काय सगळ्याला माहिती आहे. कारण मुख्य आरोपीला लपवण्यासाठी, त्याचं पाप झाकण्यासाठी, त्याला प्रोटेक्शन देण्यासाठी मोहरे गायब केले जातात. होऊ शकतं ते मोहरे गायब केले असतील, संपवले असतील, तो पुरावा नष्ट केला असेल. पुढचा तपासाचा पुढे जाऊच नाही, तपास इथपर्यंतच फिरत राहावा आणि आरोपी मोकाट सुटावेत यामागे षड्यंत्र असू शकतं. त्यांच्याकडे ती माहिती असेल, ती पोलिसांना दिली, पोलिसांनी चौकशी केली पाहिजे आणि त्यातून सत्य बाहेर आणलं पाहिजे. 2 मिनिटामध्ये, मी सांगितलं ना, एका दिवसामध्ये आरोपी पकडले जाऊ शकतील. पोलिसांची नियत आहे का? पोलीस दबावाखाली नाहीत हे सिद्ध करण्याची पोलिसांना संधी आहे. आणि नवीन SP ला मी सांगतोय, तुम्हाला तिथे जे पाठवलंय नवनीत नवनीत कावत, त्या कावताना माझं म्हणणं आहे, अरे तुमची प्रतिमा डागळलेली पोलीस विभागाची त्या बीडमधली, ती प्रतिमा आता सुधारण्याची एक संधी या निमित्तानं आली आहे. स्वच्छ करा तो बीड. जे काय 1200 परवानगी दिले ते काढून टाका आणि टाका एकेकाला क्रिमिनलला झोडपून. कोणाची हिंमत होणार नाही. सगळे धंदे उलटे चाललेत. पीक विम्याचे पैसे पात्र नसेल तरी दिलेत, करोडो रुपये खाले गेलेत. रस्त्याची कामं 25% सुद्धा खर्च होत नाही, 25-30% सुद्धा काम करून टाकतात आणि 70% खाली जातात. अनेक योजनाच गायब आहेत, इम्प्लिमेंटच होत नाही, लूट सुरू आहे. आणि हे पर्यायी सरकार, त्याला आपण पॅरलल यंत्रणा, गव्हर्नमेंट पॅरलल यंत्रणा उभी करून ठेवलेली आहे. हे सगळं बिहारमध्ये खुलेआम आहे. ठेचून काढा, ठोका एकेकाला आणि दाखवा कायदा सुव्यवस्था राज्यामध्ये कसे. दलितांना मारायला तुम्हाला परभणीमध्ये घरात घुसून हार्ट अटॅकनी मेला म्हणून सांगतायत त्या परभणीमध्ये आणि मारून टाकताय पोलीस. तिथे तुम्हाला दलितावर हात उगारताना तुमच्या हाताला लकवा मारला नाही आणि इथे मात्र तुमचे हात का थरथरतात? कशामुळे थरथरतात? आरोपींना बदलायला आणि ठोकून काढायला आणि पकडायला. याचं उत्तर सुद्धा पोलिसांनी दिलं पाहिजे. सर, आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये प्राजक्ता माळींनी उडी घेतली आहे. सुरेश धसांनी प्राजक्ता माळींवरती जे काही वक्तव्य केलेलं होतं त्यावरती आता प्राजक्ता माळी म्हणतात की सुरेश धसांनी माझी माफी मागितली पाहिजे. कलाकारांची नाहक बदनामी सुरेश धस करतात या सगळ्या प्रकरणात. असं आहे, सुरेश धसांचा रोग मला वाटतं की प्राजक्ता माळींच्याकडे नव्हता. मी ते स्टेटमेंट वाचलं. कदाचित त्यांच्या भावना दुखावल्या असतील, त्यांनी तो प्रश्न तिथे संपवायला पाहिजे. परंतु तिथला जो काही आकाचा भाऊ बाका आहे, वाल्मिक आका, त्याच्यावरचा बाका, त्याचं चरित्र आपण सगळ्यांनी पाहिलं आहे महाराष्ट्रात. त्यामुळे त्याचा रोग तिकडे होता, तो यांच्याकडे नव्हता. खरं तर कोणालाही परवानगीनं कितीही बायका ठेवायचा अधिकार आहे, परवानगीनं. पण बिना परवानगीनंही ठेवणारे काही महाभाग आहेत. त्यामुळे सुरेश धसांचा जो काही रोख होता तो मला वाटतं की कलाकारांकडे नसावा आणि त्यामुळं त्यांनी ते स्टेटमेंट दिलं असावं. परंतु कुठल्याही कलाकारांचा अवमान होईल किंवा त्यांना त्यांच्या प्रतिमेला कुठे धक्का लागेल आणि कोणी त्यांच्याकडे संशयाने बघेल, अशा प्रकारचं स्टेटमेंट कोणीही करू नये. महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये हे मोडत नाही.
हे मी आपल्या ठिकाणी सांगतोय. सर, राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी पुण्यातल्या सदाशिव पेठेमध्ये एका भिंतीवरती हिरवा कलर होता, त्या हिरव्या कलरला काढून तिथे भगवा कलर मारून तिथे त्यांनी फुलं वगैरे वाहिलेली आहेत. ह्या प्रकाराकडे तुम्ही कसं पाहता? कारण की पीरबाबाची दर्गा होती आणि त्या दर्ग्याच्या भिंतीवरती तो हिरवा कलर होता. आता एकीकडे देशाच्या पंतप्रधानाला UAE गेल्यानंतर, अरब कंट्रीज गेल्यानंतर फार सन्मान मिळतो आणि इथे मात्र रंगावरून भांडणं होतात, कलरवरून. कारण काम राहिला नाही त्यामुळे कलर आठवतो. काम की बात करो, कलर की बात मत करो. आणि राहिला आहे हे जे सगळे काही झालेत किळसवाने धंदे, हा रंग मिटवानं तो रंग करा. मला वाटतं आम्हाला आमची बुद्धी भ्रष्ट करण्यासाठी, आमच्या बुद्धीला आम्हाला काम मिळू शकत नाही हाताला, त्यामुळे तुमची बुद्धी रंगाकडे वळवण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे असं मी मानतो. एक शेवटचाच प्रश्न सर, उत्तमराव जानकर जे सातत्याने मार्कडवाडीच्या संदर्भात सातत्याने भूमिका मांडतात की विधानसभेचा निकाल लागलेला आहे तो EVM मुळे सेट झालेला आहे. त्यांनी एक दावा केला की अजित पवारांच्या मतदारसंघात देखील बारामतीमध्ये अजित पवार 20,000 मतांनी हरलेले आहेत, परंतु तिथं देखील तशाच पद्धतीने 2-3 पद्धतीने सगळी EVMची सेटिंग झाली. EVMची सेटिंग होऊ शकते. हे काल परवाही आम्हाला एखाद्याने डेमो दाखवलं आहे, त्या प्रेझेंटेशनमध्ये दिसून आलं आहे. एक इंजिनियरची टीम आहे, त्याने ते दाखवलं. नागपूरच्या अधिवेशनात ती टीम पोहोचली होती. आणि EVM हॅक केला जाऊ शकतात. बरं, निवडणूक आयोग कधी त्यांची भूमिका का अशी संदिग्ध भूमिका असावी, स्पष्ट भूमिका का नाही? म्हणजे त्यातील केलेले बदल हा एक वेगळा पार्ट आणि EVM दुसरा पार्ट. मला वाटतं की देशामध्ये EVMच्या संदर्भात जो काही संशय कलोड आहे, संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि जगातला गरीबातला गरीब देशसुद्धा EVMचा वापर करत नाही, निवडणुका घेत नाही. तर मग ह्यांना काय एवढं पडलं की एकदा होऊन जाऊ द्या, दूध का दूध पाणी का पाणी, घेऊन टाका बॅलेट पेपरवर निवडणुका. पण हे करू शकत नाही, कारण यांना सवय झाली आहे. आणि ते सांगतात ज्या वेळेस हरियाणाचे निकाल आलेत, महाराष्ट्राचे निकाल आलेत, त्यानंतर ही मागणी ज्या पद्धतीने जोर धरते आहे, तर महाराष्ट्राच्या सरकारने एकदा तरी, आपल्या देशाच्या सरकारने, निवडणूक आयोगाने हा निर्णय घ्यावा आणि एकदा EVMवर निवडणुका घेण्याचा निर्णय घ्यावा. आपल्या बॅलेट पेपरवर EVM हे बंद करावं असं आमचं स्पष्ट मत आहे. राहिला विषय हे हॅक होतं की नाही, ते एक हॅक होऊ शकतं. कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीने ते प्रूव्ह करून दाखवलं आहे. अमेरिकन शास्त्रज्ञांनी ते प्रूव्ह करून दाखवलं आहे की हे हॅक होऊ शकतात, म्हणून त्याने ते बंद करून टाकलं. अनेक देशांनी बंद केलं आहे. मात्र निवडणुका जिंकण्यासाठी ते EVM बंद करणार नाहीत. महाराष्ट्रामध्ये निकालानंतर हे स्पष्ट झालेलं आहे. महाराष्ट्राचा निकाल एवढा मोठा लागल्यानंतर, एकतर्फा लागल्यानंतर जो जल्लोष महाराष्ट्रात दिसायला पाहिजे तो अजिबात दिसला नाही. म्हणजेच ते लोकांचं सरकार नाही, लोकमतातून आलेलं सरकार नाही, तर ते EVMच्या माध्यमातून आलेलं सरकार आहे. हे लपून राहिलेलं नाही. एकूणच महाराष्ट्रातील मंत्री गेल्यानंतर स्वागताला 50 लोक नाही, त्यांचे रॅली होत नाही. हे सगळं जे दिसतंय आता, हे तीनही मिळून तेरी मेरी चिळी चूप सगळे चालू आहे आपसात मिळून. अजून ते पालकमंत्री 26 जानेवारीला होणार आहे म्हणते झेंडा फडकवायला. ते सुद्धा झेंडा फडकवण्यापुरतं असतील की परमनंट असतील. आज 4 महिने निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन होते, 3 महिने पूर्ण होत आहेत, कामं थांबलीत, विकास थांबलाय. हे सगळ्यावर आता उत्तर देण्यासाठी तुम्हाला बघाल, बहुमताचं सरकार आहे ना. आमच्या भगिनींच्या जे लाडकी बहीण म्हणून योजना आणली त्यातून आता 70-80 लाख कमी होत आहेत. त्या भगिनी सोडतील का यांना? हातात असेल ना ते घेऊन मारतील, फिरू द्या यांना मंत्र्यांना. हातातलं पहिले मारतील, नंतर मग पायातला काढतील. भगिनींचा मतं मिळवण्यासाठी वापर केलात ना, महिला आमची लाडकी बहीण म्हणून. हा फिरा महाराष्ट्रात आणि बंद करून दाखवा, त्या बहिणी सोडतील काय? जे सोंग करून जे सरकार मिळवलं,
बघू, आम्ही लढायला तयार आहोत. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार. त्यांनी एक दावा महत्त्वाचा केला आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी महिला आहेत त्यांची संख्या जी आहे ती जवळपास 70 ते 80 लाख महिलांची जी आहे ती कमी या सगळ्या योजनेमध्ये होईल. त्यामुळे आता सत्तेवरती आलेल्या सरकारलाच त्याच बहिणी ज्या आहेत त्या यापुढे उत्तर मागतील असं मत जे आहे ते विजय वडेट्टीवार यांनी आपल्याशी बोलताना केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश डोंगरेसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.